गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. तर आपण आलेलो आहोत आज थेट शेताच्या बांधावरती. आज डायरेक्ट शेतामधून लाईव्ह आलेलो आहोत. तर आपल्या शेतामध्ये ग्रीन गोल्ड 335 जातीचं वाण पेरण्यात आलेलं आहे. तर त्याला आपण पाहू शकता किती भरघोस प्रमाणात याचं फळ लागलेलं आहे. तर हेच फळ आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न देऊ शकतं. तर आज ह्या सोयाबीनच्या शेतामध्ये मुगाची तोडणी चालू होती. सोयाबीन मध्ये थोडं थोडं कुठं कुठं जे काही मुगाचे झाडं होते त्या झाडांची तोडणी आज या ठिकाणी झालेली आहे. बऱ्यापैकी मुगाचं कलेक्शन केलेलं आहे. तर लहान मुलं हे घरी जायचं म्हणून आग्रह करत आहेत. आमच्या मिसेस फॅशन डिझायनरच्या ओनर रेश्मा चौधरी यांच्याकडे. त्यांनी आज थेट शेतामध्ये काम करून भरपूर अशी मेहनत करून ह्या कलेक्शन केलेलं आहे एवढ्या शेंगांचं. ह्या शेंगा जवळपास आपल्याला 2 ते 3 महिने जाऊ शकतात खाण्यासाठी. मुगाची भाजी करून डाळ पण करू शकतो आणि भाजी पण करू शकतो. अतिशय टेस्टी भाजी लागते त्याची. तर एवढं कलेक्शन झालेलं आहे. तर हे पाहू शकता आजचं कलेक्शन, शेंगांचं कलेक्शन, मुगाच्या शेंगाचं कलेक्शन 1 तासामध्ये एवढं कलेक्शन केलेलं आहे. आणि हे आपल्याला खाण्यासाठी मुगाची भाजी म्हणून आपल्याला जवळपास 2 ते 3 महिने जाणार आहे. तर आज सूर्य मावळलेला आहे आणि घरी जायची वेळ झालेली आहे. तरी आता मुगाच्या शेंगाचं कलेक्शन करून आणि ह्या शेतामधील काकड्या सुद्धा आपण घेतलेल्या आहेत भरपूर अशा, आणि ऊस सुद्धा आहे आपल्याकडं. तर चला आता घरच्या वाट दिशेने आपण चाललेलो आहोत. आपली गाडी रोडला लावलेली आहे. हे बघू शकता एकच झाड काकडीचं होतं, परंतु भरपूर अशा काकड्या याच्यामधून आपल्याला भेटलेल्या आहेत. एक पिशवी भरून. त्या शेतामध्ये ठिबक सुद्धा आहे, पण ठिबकचा वापर सध्या बंद आहे. बोर पण आहे, पण बोरचा वापर सध्या पावसाळा असल्यामुळे बंद आहे. गुड बाय.